हॅलो गाईज, तुमचं आयुर्वेदा मराठी प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. पुन्हा एकदा आपण तुमच्या मदतीसाठी तुम्हाला काय लागतंय या सर्वांचा विचार करून एक स्ट्रॅटेजीचा प्लॅन बनवतो. म्हणजे सेकंड इयरला जेव्हा तुम्ही युनिव्हर्सिटीला अपियर असाल आणि तेव्हा मी काय करू आणि मी काय करू नको, कुठून सुरुवात करू, कशी सुरुवात करू, हे खूप सारे क्वेश्चन्स असतात. पण मग त्याच वेळेस जेव्हा तुम्हाला असं काहीतरी भेटतं की तुम्हाला एक क्लिक होतं की हा मला इथून सुरुवात करायची, असं कोणीतरी येतं आणि ते सांगतं की तुम्हाला अशा पद्धतीने करायचे, आणि तेच काय सांगण्याचं काम कोण करते? आयुर्वेदा मराठीची टीम करते. मग आता आपण हा जो तुमचा प्लॅन बनवलाय किंवा आमचा जो काही शेड्यूल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक एक सब्जेक्ट वाईज जे काही तुमचे फॅकल्टी आहेत ते तुम्हाला ब्ल्यू प्रिंट अनालिसिस आणि चॅप्टर वाईज स्ट्रॅटेजी देते. तर ब्ल्यू प्रिंट अनालिसिस आणि चॅप्टर वाईज स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ बघायचा का? का बघायचं हे माहिती असेल तर आपल्याला पुढे त्याच्यामध्ये कशा प्रकारे काय करायचं हे तुम्हाला कळणार. मग ब्ल्यू प्रिंट अनालिसिस आणि चॅप्टर वाईज स्ट्रॅटेजी, नेहमी सगळे काय म्हणतात ब्ल्यू प्रिंट मधून पेपर येतो. मग सगळे म्हणतायत तर मग नेमकं ब्ल्यू प्रिंट आहे काय आणि ती कशा पद्धतीने वाचायची हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तुमच्या अभ्यासाला ऍक्च्युअल मध्ये सुरुवात होत नाही. ठीक आहे, तर मग मी आज तुम्हाला या लेक्चर मध्ये अगततंत्रचे ब्ल्यू प्रिंट मध्ये कोणते टॉपिक्स आहेत, कोणत्या चॅप्टरला किती वेटेज आहे आणि त्यामध्ये तुम्हाला किती वेळ इन्व्हेस्ट करायचा आहे हे इन डिटेल मध्ये आपण या लेक्चर मध्ये बघणार. तर तुम्हाला काय करायचंय, हे लेक्चर लास्ट पर्यंत बघायचे. जेव्हा तुम्ही लास्टला जाल तेव्हा तुम्हाला सगळे पॉइंट्स क्लिअर होतील की अगतंत्रचा एवढा मोठा सिलेबस आहे. सिलेबस जरी मोठा असला तरी त्यामध्ये करायचंय काय हे जर माहिती असेल, ठीक आहे, तर तो सिलेबस इझी वाटतो. ठीक आहे, आपल्याला एखाद्या गावाला जायचंय, ते गाव खूप लांब आहे, परंतु जोपर्यंत त्या गावाला जाण्यासाठी आपल्याला मार्ग माहिती नसतो, रूट माहिती नसतो, तोपर्यंत ते गाव लांब वाटतं. पण जेव्हा आपल्याला सरळ साधा सोपा असा रूट माहित होतो तेव्हा कमी वेळामध्ये आणि पटकन त्या गावाला पोहोचतो. ठीक आहे, मग आपल्याला तेच करायचंय. युनिव्हर्सिटी एक्झाम क्रॅक करायची, आपल्याला माहिती आहे आपलं टार्गेट युनिव्हर्सिटी एक्झाम आहे. मग तिथे आपल्याला सरळ जायचं का वाकडं तिकडे जायचं हे आपल्याला ठरवायचं. ठीक आहे, जे ब्ल्यू प्रिंट फॉलो करतात आणि स्ट्रॅटेजी फॉलो करतात ते नेहमी लवकर पोहोचणार आहेत. ठीक आहे, तर मग आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण काय बघणार आहोत की कोणत्या टॉपिकवर एलएक्यू आहेत आणि कोणत्या टॉपिकवर एसएक्यू आहे. मग एलएक्यूचे टॉपिक डबल एसएक्यू ला रिपीट झाले, तेव्हा तुमचे ते टॉपिक एलएक्यू मध्येच कव्हर होत आहेत. डबल डबल एफर्ट द्यायची गरज त्या टॉपिक साठी नाही. ओके, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना तुमच्या सिलेबस प्रिंट मध्ये एमके, डीके आणि एनके असं तुम्हाला डिवायडेशन दिलेलं असतं. मग त्याच्यामध्ये जे काही तुमचे 4 एलएक्यू, ओके, आणि 7 एसएक्यू एमके मधून येतात आणि डीके मधून फक्त आणि फक्त एक एसएक्यू येतो आणि एमके मधून एमसीक्यू येतात. ठीक आहे, मग यानुसार तुम्हाला वेटेज ठरवायचे की आपल्याला एमके ला किती फोकस करायचंय. मग इथं जे तुम्हाला एलएक्यू सांगितले ते सगळे एलएक्यू कोणते एमकेच्या टॉपिक्स मधले आहेत तुमच्या. मग पहिला एलएक्यू, आणि आता हे आम्ही सांगत नाहीये की पहिला एलएक्यू याच टॉपिकवर असेल, तर तुमची ब्ल्यू प्रिंट कोणी बनवली आहे? एनसीआयएसएम नी बनवली आहे. ते एनसीआयएसएम मध्ये बनवलेल्या ब्ल्यू प्रिंट मध्ये सांगितलंय की पहिला जो काही एलएक्यू असेल तो एलएक्यू असेल तुमचा एकतर विष चिकित्सा, मॅनेजमेंट ऑफ पॉइझन आणि कन्सेप्ट ऑफ अगतंत्र. म्हणजे तुम्ही हे दोन जर टॉपिक व्यवस्थित केले, याच्यामधले सगळे सब टॉपिक व्यवस्थित केले तर तुमचे ते काय झाले, 10 मार्क सिक्युअर झाले. ओके, पहिला एलएक्यू याच्यावरूनच असणार आहे. मे बी हा फर्स्ट एलएक्यू नसताना सेकंड किंवा थर्ड ला टाकू शकतात, पण हे 4 एलएक्यू याच पॉइंट मधून येणार, वेगळ्या पॉइंट मधून येणार नाही. आणि हे तुमच्या प्रिव्हियस तुमचे जे काही सिनियर असतील त्यांना पण विचारा, त्यांचे पेपर अनालिसिस करा तुम्ही, तुम्हाला हेच भेटणार आहे त्यांच्या पेपरमध्ये सुद्धा. ठीक आहे, तर मग पहिला एलएक्यू तुमचा विष चिकित्सा किंवा कन्सेप्ट ऑफ अगतंत्र या दोन्हीपैकी एकावरच असणार आहे, हे कन्फर्म. देन दुसरा एलएक्यू तुमचा जांगम विष, गर विष, दुषी विष. म्हणजे हा तरी टॉपिक असेल किंवा हा तरी टॉपिक असेल, या दोन टॉपिक पैकी एका टॉपिकवर कन्फर्म तुमचा हा एलएक्यू असणार. मग तुम्ही काय केलं, जांगम विष प्रिपेअर केला व्यवस्थित, गरविष दुषी विष व्यवस्थित प्रिपेअर केला, तुमचे तिथं 10 मार्क कव्हर झाले. ठीक आहे, म्हणजे तुम्ही हे जर 4 टॉपिक केले, कन्सेप्ट ऑफ अगतंत्र, विष चिकित्सा, गरविष, दुषी विष आणि जांगम विष, तर तुमचे तिथं 20 मार्क कन्फर्म झाले. आपल्याला पासिंग कडे जायचंय, थोडे 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 मार्क कलेक्ट करत जायचे. ठीक आहे, मग आता बघा तिसरा
तिसरा एलएक्यू तुमचा एकतर कृत्रिम विषवर असेल, स्थावर विषवर असेल. मग स्थावर विष मध्ये मे बी प्लांट ओरिजिन और मे बी मेटॅलिक ओरिजिन आणि सबस्टन्स ऑफ अब्यूज. म्हणजे तुम्ही हे 4 पॉइंट केले की तुमचा तिसरा एलएक्यू पण कव्हर झाला. कोणते 4 पॉइंट करायचे? कृत्रिम विष, स्थावर विष, स्थावर विष मध्ये ओके, स्थावर विष मध्ये प्लांट ओरिजिन आणि मेटल ओरिजिन हे दोन्ही पॉइंट करायचे आणि सबस्टन्स ऑफ अब्यूज करायचे. म्हणजे आतापर्यंत आपण इथे टोटल किती पॉइंट बघितले? इथले 2, इथले 2 आणि इथले 4. ठीक आहे, हे जर 8 पॉइंट केले तुमचे 30 मार्क कव्हर झाले. ठीक आहे, म्हणजे बघा किती सोपं आहे पासिंग निघण्यासाठी. आणि अगत तंत्र जे हार्ड आहे म्हणता ना तुम्ही, की सिंगल सब्जेक्ट आहे, जास्त सिलेबस आहे म्हणून तुम्ही हार्ड म्हणता, परंतु जर तुम्ही कन्सेप्च्युअल स्टडी केली, स्ट्रॅटेजी प्रॉपर बसवली तर काहीच हार्ड नाही अगत तंत्र. ओके, आणि आता चौथा एलएक्यू आहे टॅनेटोलॉजी, एस्पेक्झियल डेथ, पर्सनल आयडेंटिटी आणि इंजुरी. हे 4 टॉपिक केले की तुमचा चौथा एलएक्यू पण कव्हर होतो. कोणते कोणते? टॅनेटोलॉजी, पर्सनल आयडेंटिटी, एस्पेक्झियल डेथ आणि इंजुरी. ओके, हे काय झाले तुमचे एलएक्यू झाले. म्हणजे फर्स्ट एलएक्यू कोणत्या टॉपिकवर येणार, सेकंड कोणता येणार, थर्ड कोणता येणार आणि फोर्थ कोणता येणार. आणि हे असेच पेपर निघतात. अशाच पद्धतीने तुमचे एलएक्यूचे क्वेश्चन्स येतात. मग ते क्वेश्चन्स कसे येतात हे बघण्यासाठी आपल्याला पुढे स्ट्रॅटेजी बघायची. इथे फक्त तुम्हाला पॉइंट्स दिलेत की अशा या पॉइंट्सवर येऊ शकतं, पण जे आपण खाली स्ट्रॅटेजी बघणार आहोत त्याच्यामध्ये एक्झॅक्ट क्वेश्चन काय येणार, म्हणजे टॅनेटोलॉजीवर एक्झॅक्ट क्वेश्चन काय येणार हे पण त्यांनी तिथे देऊन ठेवलेलं आहे. तर तशा पद्धतीने क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. ओके, हे क्लिअर सगळ्यांना? एलएक्यूच आहे, तुम्ही वाटलं तर याचे स्क्रीनशॉट मारून घ्या. स्क्रीनशॉट मारल्यावर तुमच्याकडे एका ठिकाणी सगळं कलेक्शन असणार. ओके, आता बघा एसएक्यू. एसएक्यूच्या पॉइंट मध्ये तुमचा पहिला एसएक्यू कशावर असणार आहे? एसएक्यू पण सेम फॉलो होतात. ओके, इथं बघा तेच दिले एसएक्यूचं. मस्ट टू नो मधून 7 एसएक्यू आणि डिझायरेबल टू नो मधून 1 एसएक्यू. नो क्वेश्चन ऑन द नाईस टू नो. नाईस टू नो वरून एकही क्वेश्चन नाही येणार एसएक्यूला. 7 तुम्हाला कशावर येणार आहेत? मस्ट टू नो म्हणजे एमके वर येणार आहे. डिझायरेबल टू नो मध्ये तुम्हाला काय एकच एसएक्यू येणार आहे. त्याच्यानुसारच आपल्याला इथं स्टडी करायचा आहे. ओके, आता पहिला एसएक्यू. पहिला एसएक्यू असणार आहे तुमचा विषाक्त आहार परीक्षांविरुद्ध आहार किंवा विष उपद्रव किंवा पॉइझन्स. म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेलं आहे विरुद्ध आहार किंवा विषाक्त आहार किंवा विष उपद्रव, त्याच्यामध्ये किंवा गरविष आणि दुष्विष या टॉपिक पैकी एकाच टॉपिक वर तुमचा तो एसएक्यू राहणार. मग आता इथे तुम्ही गरविष दुष्विष हा एलएक्यू मध्ये टॉपिक कव्हर केलेला आहे, मग इथे डबल करायची गरज नाही. तर तुम्हाला जे बाकीचे शिल्लक राहिलेले टॉपिक आहेत ते टॉपिक तुम्हाला मात्र करायचे. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये काय विषाक्त आहार परीक्षां विरुद्ध आहार, विष उपद्रव अँड डिसीजेस कॉज ड्यू टू द एक्सपोजर टू द विष अँड पॉइझन, आणि गरविष दुष्विष तर झालेलं. म्हणजे असं तुम्ही थोडा लॉजिक लावा की इकडे टॉपिक झाले तर इकडे त्याला डबल वेळ द्यायची गरज अजिबात नाही. ओके, देन सेकंड एसएक्यू राहणार आहे विष चिकित्सा, जे की आपण फर्स्ट एलएक्यू मध्ये टॉपिक बघितलाय. तिथं तो झालाय तर इथं डबल करायची गरज नाही. विष चिकित्सा किंवा थेरॅपेटिक युटिलिटी ऑफ अगदयोग किंवा डर्मॅटोलॉजिकल मॅनिफेस्टेशन ऑफ विष अँड पॉइझन, या 3 टॉपिक पैकी एक तुमचा दुसरा एसएक्यू ला असणार. ओके, देन थर्ड ला असणार आहे कृत्रिम विष, स्थावर विष, इन्व्हायरमेंटल टॉक्सिकोलॉजी आणि स्थावर विष मध्ये मेटॅलिक ओरिजिन. ओके, स्थावर विष मध्ये प्लांट ओरिजिन, स्थावर विष मध्ये मेटॅलिक ओरिजिन, कृत्रिम विष आणि इन्व्हायरमेंटल टॉक्सिकोलॉजी. म्हणजे ह्या 4 टॉपिक पैकी एक तो तुमचा एसएक्यू असणार आहे. देन फोर्थ नंबरचा एसएक्यू असेल जांगल विष, कन्सेप्ट ऑफ अगत तंत्र, देन वैद्य सद्व्रत. ओके, जांगल विष पण एलएक्यू मध्ये रिपीट झालाय, कन्सेप्ट ऑफ अगत तंत्र पण एलएक्यू मध्ये रिपीट झालाय. इथं करायचं आहे वेगळा काय विषय, वैद्य सद्व्रत करायचं आहे. मग तुमचे बघा किती पटापट कव्हर होत आहेत पॉइंट्स. थोडंसं तुम्हाला फक्त कम्पेअर करायचं की एलएक्यू मध्ये आणि एसएक्यू मध्ये कोणते. मग चौथा एसएक्यू यापैकी एका टॉपिक वरच असणार आहे, याच्या बाहेर असणार नाही. देन फिफ्थ नंबर, पाचवा एसएक्यू तुमचा इन्व्हायरमेंटल टॉक्सिकोलॉजी, अगत तंत्र पर्स्पेक्टिव्ह ऑन कॅन्सर किंवा सबस्टन्स ऑफ अब्यूज. ओके, इन्व्हायरमेंटल टॉक्सिकोलॉजी, अगत तंत्र पर्स्पेक्टिव्ह ऑन कॅन्सर अँड सबस्टन्स ऑफ अब्यूज, या तिन्हीपैकी एकावर फिफ्थ एसएक्यू असेल. सिक्स्थ एसएक्यू असेल एस्पेक्झियल डेथ, पर्सनल आयडेंटिटी और इंजुरी, ज्याच्यावर चौथा एलएक्यू होता. चौथा एलएक्यूचा जरी पॉइंट कव्हर केला तरी तुमचा इथं हा एसएक्यू कव्हर होतो. सेवन्थ मध्ये आहे प्रेग्नन्सी, डिलिव्हरी, अबॉर्शन, सेक्शुअल ऑफेन्स अँड पर्सनल
आयडेंटिटी. आणि 8 नंबरचा एसएक्यू असेल फॉरेन्सिक सायकॅट्री, फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी आणि लॉ ऍक्ट रूल अँड रेग्युलेशन. ओके, इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना? इथपर्यंत आपल्याला काय कळलं? एसएक्यू कशावर येणार आहेत आणि एलएक्यू कशावर. किती सोपं करून दिले तुम्हाला बघा. एक्झॅक्ट त्यांनी सांगितलंय की बाबा तुमचा पहिला एलएक्यू हा असेल आणि दुसरा एलएक्यू याच्यावर असेल म्हणून. फक्त आपल्याला काय करायचंय, त्या पॉइंटच्या मधले सगळे जे सब पॉइंट्स आहेत ते सगळे सब पॉइंट्स आपल्याला करायचे. ओके, मग आता त्या सब पॉइंटचा अभ्यास कुठं करायचा, तो पण इथेच ब्ल्यू प्रिंट मध्येच करायचा. ओके, आता मी इथून पुढच्या लेक्चर मध्ये तुम्हाला एक टॉपिक, प्रत्येक एका टॉपिकवर जवळपास अगदचे 26 ते 27 टॉपिक आहेत. प्रत्येक एका टॉपिकचं अनालिसिस प्रॉपर केले, पूर्ण ब्ल्यू प्रिंट वाचलेली आहे, प्रॉपर अनालिसिस केलेलं आहे. त्यामध्ये कशावर एसएक्यू आहे, कशावर एलएक्यू आहे आणि एक्झॅक्ट ह्याच्यावर अशाला असाच एलएक्यू पडेल, हे सगळं आपण इथून पुढच्या लेक्चर मध्ये बघणार. ठीक आहे, तर आता पहिला टॉपिक आपला जो काही सिलेबस प्रिंट नुसार आहे तो कोणता आहे, कन्सेप्ट ऑफ अगततंत्र. ओके, कन्सेप्ट ऑफ अगततंत्रामध्ये तुम्हाला कोणते कोणते पॉइंट वाचायचे आहेत, तर त्याच्यामध्ये वाचायचे तुम्हाला अगततंत्र, क्लिनिकल टॉक्सिकोलॉजी, स्कोप ऑफ अगततंत्र वाचायचे, देन डेफिनेशन ऑफ विष, पॉइझन, सिनोनिम, विषगुण, डिफरन्स बिटवीन विष मध्ये ओज, विषगती, क्लासिफिकेशन ऑफ विष अँड पॉइझन, स्थावर विष, जांगन विष, याच्या मधलं विष ऍडमिनिस्ट्रेशन. ओके, हे पॉइंट सगळे करायचे, पण या पॉइंट्स मध्ये पण जे सब पॉइंट्स आहेत ते आपण पुढे पुढे बघणार. ओके, त्यानंतर यामध्ये तुम्हाला आणखीन काय करायचंय, डिफरन्स बिटवीन पॉइझन, वेनम आणि टॉक्झिन, नंतर रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ पॉइझन. हे टॉपिक्स कशामध्ये करायचे, कन्सेप्ट ऑफ अगततंत्र या मेन टॉपिकच्या अंडर तुम्हाला हे सगळे टॉपिक करायचे. ओके, त्याबरोबर आणखीन एक महत्वाची गोष्ट, हे जे तुम्हाला इतके सारे टॉपिक दिसत आहेत, असं वाटतं की मॅम थोडे जास्त टॉपिक आहेत, परंतु ह्याच्यावरचा तुम्हाला एक एलएक्यू फिक्स असतो आणि जर एलएक्यू नाही आला तर तुमचा एक एसएक्यू फिक्स असतो, म्हणजे या टॉपिकवरचा फिक्स क्वेश्चन असतोच एक्झाम मध्ये. म्हणून आपल्याला इथले सगळे टॉपिक्स करायचे आहेत. जे फिक्स क्वेश्चन आहेत ते का सोडायचे हातातून आपल्या. ओके, मग कन्सेप्ट ऑफ अगततंत्र मध्येच आणखीन काय येतं, कन्सेप्ट ऑफ अगततंत्र मध्ये आणखीन येतं मोड ऑफ ऍक्शन ऑफ विष. ओके, मोड ऑफ ऍक्शन ऑफ विष मध्ये विष गुणानुसार त्याची काय कर्मे आहेत, विषाचे जे गुण आहेत तीक्ष्ण, उष्ण, वायू, विकासी, त्या गुणानुसार त्याची कर्म काय, आणि त्यानंतर आहे फॅक्टर मॉडिफाईंग द ऍक्शन ऑफ पॉइझन, विष वर्धक भाव, विष संकट, त्यानंतर विष वेग, वेगांतर, स्थावर विष, वेगानुसार लक्षणे, चिकित्सा. हे पॉइंट इथं करायचे आणि विषपित्त आणि विषमुक्त लक्षणे हे पण पॉइंट तुम्हाला इथं करायचे. ओके, टोटल तुम्हाला कन्सेप्ट ऑफ अगततंत्र मध्ये 10 पॉइंट्स करायचे. मग त्या 10 पॉइंट मध्ये कोणते पॉइंट एमके ला आहेत आणि कोणते डीके ला आहेत हे आपल्याला डिकोड करायचं या स्लाइड मध्ये. ओके, आता इथून पुढे एक लक्षात ठेवा गोष्ट, पूर्ण लेक्चर होईपर्यंत, हे लेक्चर पूर्ण होईपर्यंत एक गोष्ट फिक्स डोक्यामध्ये ठेवायची, मी जे जे ब्लॅकनी लिहिलेलं आहे ते सगळे पॉइंट एमके चे आहेत, ब्ल्यू वाले सगळे डीके चे आहेत, रेड और ऑरेंज हे वाले सगळे एनके चे टॉपिक्स आहेत. ओके, मी तुम्हाला सांगणार तर आहेच की हे डीके चा टॉपिक आहे, हा एनके चा टॉपिक आहे, परंतु तरीही तुम्ही एक लक्षात ठेवा की अगततंत्राची जेव्हा आपण स्ट्रॅटेजी बघतोय, स्ट्रॅटेजीचा जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल, या व्हिडिओच्या जे काही पीपीटीज असतील तुम्ही स्क्रीनशॉट माराल, तर तुम्ही त्याच्यामधले जे जे ब्लॅक वर्ड्स असतील, ब्लॅक लाईन्स असतील ते सगळे एमके, ब्ल्यू वाले सगळे डीके आणि रेड आणि ऑरेंज वाले सगळे एनके चे टॉपिक आहे. ओके, तर मग कन्सेप्ट ऑफ अगततंत्र मध्ये स्टार्टिंगला काय सांगितलंय, डिफाईन अगततंत्र अँड टॉक्सिकोलॉजी, सेम क्वेश्चन उचलतात, डिफाईन अगततंत्र अँड टॉक्सिकोलॉजी अँड डिस्क्राइब द स्कोप ऑफ अगततंत्र इन द प्रेझेंट एरा. मग हा डायरेक्ट तुमचा एसएक्यू चा टॉपिक होऊ शकतो. डायरेक्ट अशी लाईन उचलतात, ते लाईन उचलतात आणि सेम क्वेश्चन विचारतात, डिफाईन अगततंत्र अँड टॉक्सिकोलॉजी अँड डिस्क्राइब द अगततंत्र स्कोप इन द प्रेझेंट एरा. असा सेम क्वेश्चन बघायला भेटतो आपल्याला एक्झाम मध्ये, त्यामुळे तर आपल्याला ही ब्ल्यू प्रिंट डिकोड करायची ना. ओके, मग आता तुमचे हे ब्लॅक आहेत म्हणजे काय, सगळे तुमचे हे कशाचे आहेत, एमके चे पॉइंट्स आहेत, सगळे पॉइंट्स करायचे, एकही पॉइंट स्किप करायचा नाही. त्यानंतर डिफाईन विष, पॉइझन अँड एनलिसिड्स, सिनोनिम, सगळे सिनोनिम्स, डिफरन्स बिटवीन पॉइझन, वेनम अँड टॉक्सिन, सेम क्वेश्चन उचलतात, डिस्क्राइब अँड क्लासिफाय द विष अँड पॉइझन, हा तुमचा एलएक्यू चा टॉपिक आहे.
विष म्हणून आलं तर आयुर्वेदिक नुसार क्लासिफिकेशन करा, आणि पॉइझन म्हणून आलं क्लासिफिकेशन ऑफ पॉइझन तर तुम्हाला तिथं मॉडर्न नुसार क्लासिफिकेशन लिहिणं गरजेचं. ओके. त्यानंतर डिस्क्राईब स्थावर अँड जांगम विष ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे विषाचे अधिष्ठान वर्णन करायचे. डिस्क्राईब रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ पॉइझन. हे जशाला तसे क्वेश्चन विचारतात, म्हणजे एका फॉर्मॅटमध्ये तुम्हाला क्वेश्चन्सच दिलेले आहेत, क्वेश्चनचे सॅम्पलच दिलेले आहेत त्या ब्ल्यू प्रिंट मध्ये. ओके. पुढे आणखी ह्याच्यामध्ये एनलिश द विषगुण. ओके. एनलिश द विषगुण अँड डिफरन्शिएट बिटवीन विष मध्ये अँड ओज. हा पण तुमचा एमकेचाच टॉपिक आहे. ओके. नंतर डिस्क्राईब द मोड ऑफ ऍक्शन ऑफ विष म्हणजे विष गुणानुसार त्याचं कसं ऍक्शन करतं हे तिथं वर्णन करावं लागतं. हा पण एमकेचा टॉपिक आहे तुमचा. डिस्क्राईब द फॅक्टर मॉडिफाईंग द ऍक्शन ऑफ पॉइझन एमकेचा टॉपिक आहे. नंतर विषवर्धक भाव विष संकट याच्यावर तुम्हाला क्वेश्चन भेटेल. एसएक्यू ला प्रिव्हियस इयरला आलेला क्वेश्चन आहे हा. विष संकट लक्षणे आणि विषपित्त लक्षणे लिहा. ओके. त्यानंतर डिस्क्राईब द विष वेग आणि वेगांतर. मग हा मात्र तुमचा कोणता आहे? डीकेचा टॉपिक आहे. मग डीकेच्या टॉपिक आला तर तुम्हाला एसएक्यू येऊ शकतो. डीके वर फक्त एकच एसएक्यू आहे. मग आता ह्या सिलेबस प्रिंट मध्ये जितके डीकेचे पॉइंट्स असतील तितके वाटलं तर तुम्ही सेपरेट करा, आणि तेवढ्यामध्ये एकच एसएक्यू आहे त्यानुसार ते टॉपिक करा. ओके. आणि देन डिस्क्राईब स्थावर विष वेगानुसार लक्षणे आणि चिकित्सा. हा पण तुमचा एमकेचा टॉपिक आहे, एलक्यू ला विचारला जातो. ओके. हे काय झालं तुमचं पूर्ण डी कोड झालं की कन्सेप्ट ऑफ जे काही कन्सेप्ट ऑफ अगतंत्र आहे, कन्सेप्ट ऑफ अगतंत्र मध्ये तुम्हाला कोणते पॉइंट करायचे आणि जे ब्लॅक मार्क आहे ते सगळे तुमचे काय एमकेचे पॉइंट आहेत. फक्त एक डीकेचा पॉइंट आहे जो की डिस्क्राईब विष वेग आणि वेगांतर. ओके. त्यावर आला तर फक्त एसएक्यू येऊ शकतो. आणि मी तुम्हाला इव्हन हे पण सांगितलं की यामध्ये कोणते कोणते एलक्यू येण्याचे चान्सेस आहेत ते पटापट तुम्ही नोट करून घ्यायचं आहे. आता विष चिकित्सा कन्सेप्ट ऑफ अगतंत्र आणि विष चिकित्सा म्हणजे फर्स्ट पॉइंट आणि सेकंड पॉइंट दोन्ही मिळून तुम्हाला एक एलक्यू दिलेला आहे. ओके. म्हणजे दोन टॉपिक जरी केले तर तुमचा फिक्स एक एलक्यू 10 मार्क झाले. ओके. आता ह्याच्यामध्ये काय हा तुम्हाला मे बी एसएक्यू ला विचारला जाऊ शकतो किंवा एलक्यू ला विचारला जाऊ शकतो. मोस्ट चान्सेस आहे त्याच्यावर एलक्यूच विचारला जातो, आणि यावर एलक्यू आला तर कन्सेप्ट ऑफ अगतंत्रावर एसएक्यू आहे. ठीक आहे. असं अल्टरनेट क्वेश्चन्स विचारतात. मग यामध्ये विष चिकित्सा मॅनेजमेंट ऑफ पॉइझन बघायचंय. त्यानंतर आपल्याला काय म्हणते डायग्नोसिस ऑफ द पॉइझन इन लिव्हिंग अँड डेड, चतुर्विंशती उपक्रम, जनरल प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट ऑफ पॉइझन अँड ड्युटी ऑफ मेडिकल ऑफिसर इन द सस्पेक्टेड पॉइझन. ओके. तुम्हाला यामध्ये फक्त 4च पॉइंट्स करायचे, ते 4 पॉइंट पण तुम्हाला एकदम व्यवस्थित करायचे. कोणते? डायग्नोसिस ऑफ पॉइझन, चतुर्विंशती उपक्रम, जनरल प्रिन्सिपल्स अँड ड्युटीज ऑफ मेडिकल ऑफिसर. मग त्यामध्ये अँटी किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन एसएक्यू साठी येतो. मग एसएस साठी कोणते क्वेश्चन येतील? अँटीडोट वाला तुमचा क्वेश्चन हा एसएक्यू ला डायरेक्ट तुम्हाला विचारला जातो, आणि हा प्रिव्हियस इयरला आलेला आहे. मग एसएक्यू ला कोणते विचारतात म्हणजे मोठ्या पॉइंट मधून एक छोटा पॉइंट एसएक्यू ला उचलतात. ठीक आहे. मग यामध्ये तुम्ही काय बघायचंय, जसं की डायग्नोसिस ऑफ पॉइझन मध्ये काय बघणार, डायरेक्ट तुम्हाला क्वेश्चन येतो तिथं की डायग्नोसिस ऑफ पॉइझन इन लिव्हिंग अँड डेड, एक्सप्लेन और डिस्क्राईब द डायग्नोसिस ऑफ पॉइझन इन लिव्हिंग और डेड, असं तुम्हाला डायरेक्ट इथे क्वेश्चन येतो. बिलकुल ह्याच्यामध्ये चेंजेस होत नाही. त्यानंतर तुम्हाला इन्युमरेट अँड डिस्कस द चतुर्विंशती श्लोक, याचा श्लोक पाठ तोंडपाठ असला पाहिजे. याचा श्लोक अगद मध्ये जे श्लोक महत्वाचे आहेत, एक 20 ते 25 श्लोक असेल जे की महत्वाचे आहेत ते श्लोक कराच. कारण की आयुर्वेदिक पार्टवर जर क्वेश्चन्स जास्त आले आणि श्लोक लिहिले तर तुमची स्कोरिंग वाढू शकते. अगदला रिस्क मध्ये टाकू नका. अगद सिंगल सब्जेक्ट आहे, सिलेबस जास्त आहे, आतापासून केलं तर होईल, नंतर होत नाही. नंतर मॅम माझं झालं नाही, माझं इतकंच झालंय असं म्हणण्यात अर्थ नसतो. ठीक आहे. आता हे आपले जे काही पेड कोर्सेस आहेत ते पेड कोर्सेस जॉईन करा. ते जॉईन करून तुमचे तिथले सगळ्या कन्सेप्ट सगळे लेक्चर्स बघा. आता केलं तरच होईल, आता केलं तरच होईल, पुन्हा तुम्हाला चान्स नाही. ओके. हा नंतर पुढे तुम्हाला आणखी बघायचंय विष चिकित्सेमध्येच डिस्क्राईब द जनरल प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट ऑफ पॉइझन अँड देन ड्युटीज ऑफ मेडिकल ऑफिसर इन केस ऑफ सस्पेक्टेड पॉइझन. ह्याच्यावर तुम्हाला डायरेक्ट एक येतो एलएक्यू साठी, बिलकुल चेंजेस काहीच करत नाही. जशाला तसा एक पॉइंट एलएक्यू साठी विचारतात, आणि हे 4च पॉइंट आहे, 4पैकी एक क्वेश्चन येणारच आहे, तर ते 4ला 4 पॉइंट तुम्हाला करायचे.
नंतर विषाक्त आहार परीक्षा अँड विरुद्ध आहार यावर फक्त आणि फक्त एससीक्यू सांगितलंय, तर फक्त आणि फक्त एससीक्यूच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी करा, इन डिटेल जात बसू नका. ओके. त्याच्यामध्ये सोर्स ऑफ एक्सपोजर ऑफ विष विचारलेला आहे. विषाक्त आहार परीक्षा, अडल्ट्रेशनच्या टेस्ट, टेक्निक यूज टू डिटेक्ट द पॉइझन, विरुद्ध आहार अँड फूड पॉइझन. ओके. हे या पॉइंट पैकी एक तुम्हाला क्वेश्चन येणार आहे. मग त्याच्यामध्ये जो काही पहिला पॉइंट आहे तुमचा, व्हेरियस सोर्सेस ऑफ एक्सपोजर ऑफ विष लाईक अन्न, पानं, वस्त्र, हा तुमचा डीकेचा आहे, तर फक्त एससीक्यू लाच येईल, कारण ह्याच्यावर एससीक्यूच आहे फक्त. ओके. डिस्क्राईब द आयुर्वेदिक मेथड ऑफ डिटेक्शन ऑफ द फूड अँड बिहेवियरल म्हणजे विरुद्ध आहाराच्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षा तिथे लिहायच्या थोडक्यात. देन हा एमकेचा टॉपिक आहे, हा डीकेचाच आहे, डिस्क्राईब द अडल्ट्रेशन टेस्ट. अँड देन हा एनकेचा टॉपिक आहे, एनके मध्ये काय, डिस्क्राईब द मेथड अनालिटिक द टेक्निक टू डिटेक्ट द पॉइझन. ओके. हा टॉपिक तुम्हाला फक्त एमसीक्यू साठी करायचा, इन डिटेल जात बसू नका, सगळ्या टेक्निक करत बसू नका. ओके. ज्या महत्वाच्या टेक्निक आहे तितक्याच टेक्निक करा, इन डिटेल करू नका, का याच्यावर फक्त एमसीक्यू आहे. मग हे 3 टॉपिक्स तुम्हाला व्यवस्थित करायचे, त्याच्यावर एससीक्यू विचारले जातात. देन आणखीन तुम्हाला इथं काय विचारले, डिफाईन विरुद्ध आहार अँड इट्स टाईप. विरुद्ध आहाराचे जे चरकाने सांगितले ते सगळे टाइप्स इथे तुम्हाला करायचे. डिस्कस अँड इन्व्हेस्टिगेट द कंटेम्पररी इम्पॉर्टन्स ऑफ द विरुद्ध आहार इन विथ एक्झाम्पल. म्हणजे इथे जेव्हा तुम्ही टाइप्स कराल ना, त्या टाइप्सचे एक एक एक्झाम्पल लक्षात ठेवा, दोन्ही टॉपिक तुमचे एकदाच होते. देन डिस्कस द ऍप्लिकेशन ऑफ द कन्सेप्ट ऑफ द विरुद्ध आहार. ओके. विरुद्ध आहाराची जी कन्सेप्ट आहे इन द प्रेझेंट अँड मॅनेजमेंट, म्हणजे आता सध्या विरुद्ध आहाराची काय कन्सेप्ट आहे आणि त्यावर तुम्ही कशी ट्रीटमेंट देऊ शकता, काय डिसीजेस होतात ते सगळं इथे डिस्कस करायचंय. अँड डिस्क्राईब द फूड पॉइझनिंग, इट्स टाईप अँड मॅनेजमेंट. देन डिस्क्राईब द कन्सेप्ट ऑफ आमविष. आमविषची कन्सेप्ट पण महत्वाची आहे. ओके. हे सगळे तुमचे आहेत एमकेचे टॉपिक्स. वर सांगितलेले काही डीकेचे होते आणि काही एनकेचे होते. ओके. हे झालं तुमचं विरुद्ध आहार. पुढे गरविष दुषिविष. गरविष दुषिविषवर 100% असतो एलएक्यू. ओके. 100% एलएक्यू यावर असतो. एलएक्यू और एसएक्यू जरी दिला असेल तरी एलएक्यू याच्यावर विचार आहेतच. त्याच्यात काय टॉपिक, गरविष करायचंय, दुषिविष करायचंय, कंट्रोल आस्पेक्ट तो ज्याचा काय आहे ते करायचंय, रोल ऑफ गरविष दुषिविष इन द मॅनिफेस्टेशन डिसीजेस अँड रिसर्च अपडेट मध्ये थोडेसे रिसर्चचे पेपर 1-2 वाचायचे. ओके. आणि ह्याच्यावर डायरेक्ट तुम्हाला कसे क्वेश्चन येतात, डिस्क्राईब द वेरियस डेफिनेशन्स ऑफ द गरविष, डिस्क्राईब द क्लिनिकल प्रेझेंटेशन ऑफ द म्हणजे तुम्हाला डेफिनेशन करायची, क्लिनिकल प्रेझेंटेशन करायचंय. देन अंडरस्टँड अँड एक्सप्लेन द मॅनेजमेंट प्रिन्सिपल ऑफ गरविष. सेम दुषिविषचं ते सांगितलंय, डिस्क्राईब वेरियस डेफिनेशन, क्लिनिकल प्रेझेंटेशन अँड देन प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. म्हणजे दोघांचे पण 3-3 पॉईंट सांगितले आणि ते 3-3 पॉईंट तुम्हाला इथे करायचे, पण दोघांपैकी एक एलएक्यू ला कन्फर्म असतो. त्यानंतर आणखीन त्याच्यामध्येच काय सांगितलंय, ऍप्लिकेशन ऑफ द कन्सेप्ट ऑफ दुषिविष अँड गरविष अँड इट्स मॅनेजमेंट इन द 2 days क्लिनिकल. ओके. क्लिनिकल प्रॅक्टिसेस. देन रिसेंट रिसर्च अपडेट्स काय आलेले आहेत गरविष दुषिविष मध्ये, कारण की आधीचे तुम्हाला सांगून ठेवलेले आहेत एक्झाम्पल्स, ते आता एक्झाम्पल्स अपडेट झालेत, लाईफस्टाईल आपली अपडेट झाली, त्यानंतर आपल्याला अपग्रेड करावं लागतं. ओके. आणि डिस्क्राईब द गरविष दुषिविष ऍज अ इटिओलॉजिकल फॉर द डिसीज इन द प्रेझेंट एअर. ओके. हे तुम्हाला गरविष दुषिविषचं करायचं, यावर एसएक्यू नाहीतर एलएक्यू कन्फर्म असतो, त्यामुळे इतके पॉइंट्स तुम्हाला करणंच आहे. विष उपद्रवावर फक्त आणि फक्त तुम्हाला एसएक्यूच विचारला जातो, त्यामध्ये पण विष उपद्रव डायरेक्ट विचारतात चरकानुसार किंवा वागबटानुसार. ओके. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे ड्रग इंड्यूस टॉक्झिसिटी, ऑक्युपेशनल हजार्ड्स, अलर्जिक मॅनिफेस्टेशन्स अँड एंडोक्राइनल डिस्टर्ब. ओके. यावर कसे क्वेश्चन येतात, यावर इन डिटेल तुम्हाला काय काय करायचंय, म्हणजे विष उपद्रव मध्ये काय करायचंय, टॉक्सिकोलॉजी मध्ये काय करायचंय, हे तुम्हाला इथं दिले. ओके. आता विष उपद्रव मध्ये फक्त डिस्क्राईब विष उपद्रव येईल, त्यामध्ये चरक वागभट दोन्ही पण लिहा. देन डिफाईन ड्रग इंड्यूस टॉक्सिसिटी अँड डिस्कस इट्स अगतंत्र पर्स्पेक्टिव्ह, असा डायरेक्ट क्वेश्चन येईल. किंवा डिस्कस द अप्लिकेशन ऑफ प्रिन्सिपल ऑफ अगतंत्र इन द ड्रग इंड्यूस हेपॅटोटॉक्सिसिटी, नेफ्रोटॉक्सिसिटी अँड न्यूरोटॉक्सिसिटी. ओके. त्यांनी स्पेसिफिक मेन्शन केले सिस्टमिक नुसार, हेपॅटोटॉक्सिसिटी, न्यूरोटॉक्सिसिटी आणि नेफ्रोटॉक्सिसिटी. ओके. तर मग तुम्हाला अभ्यास करताना फक्त त्या 3 सिस्टमच करायचं, त्या सिस्टमच्या रिलेटेडच करायचंय, बाकीचा जास्त करत बसू नका. ओके.
देन डिस्कस व्हेरियस ऑक्युपेशनल पॉइझन अँड देअर हेल्थ हझार्ड्स. मग तुम्हाला डीके ला दिलाय डिस्कस द ऍप्लिकेशन ऑफ प्रिन्सिपल ऑफ अवकतंत्र इन द ऑक्युपेशनल डिसीजेस कॉज द पोल्युशन, पेंट्स, पेस्टिसाइड्स, फर्टिलायझर्स अँड अदर केमिकल्स. म्हणजे याच्यामुळे काय काय तुम्हाला डिसीजेस दिसतात त्याचं सगळं तुम्हाला तिथं करायचं. ओके. And define and discuss the allergy, type of allergen and its understanding as per the Ayurveda. हे टॉपिक कशामध्ये विष उपद्रव मध्ये करायचे. मोस्टली काय होतं स्टुडंट्स फक्त विष उपद्रव मध्ये फक्त विष उपद्रवच करतात, श्लोकही करतात, पण तो क्वेश्चन कसा फिरवला जातो अलर्जी का तुम्हाला ह्याच्यामध्ये कोणताही बाकीचा एखादा क्वेश्चन विचारला जातो, मग तुम्हाला इथं विष उपद्रव करून काही फायदा नाही. ड्रग इंड्यूस टॉक्सिसिटी हा पण महत्वाचा आहे. त्यानंतर मग तुम्हाला आणखी ह्याच्यामध्ये ड्रग इंड्यूस तर महत्वाचा आहेच, त्याच्यावर क्वेश्चन येतातच. अलर्जी, ॲलर्जन्स याच्यावर पण आता आपल्याला क्वेश्चन्स बघायला भेटतील. ओके. नंतर डिस्कस द ऍप्लिकेशन ऑफ द ट्रीटमेंट प्रिन्सिपल ऑफ अगतंत्र इन द व्हेरियस ॲलर्जिक मॅनिफेस्टेशन्स अँड डिफाइन अँड एनलिस्ट एंडोक्राइनल डिस्ट्रप्शन. मग ह्यापैकी एक क्वेश्चन तुम्हाला एससीक्यू साठी विचारला जाईल, यावर एलक्यू नाही. देन एन्व्हायरमेंटल टॉक्सिकोलॉजीवर फक्त एसएक्यूच आहे, त्यामध्ये तुम्हाला विषाक्त वायू, विषाक्त जल, विषाक्त भूमी, नंतर मग बायोलॉजिकल, केमिकल, न्यूक्लिअर वेलफेअर, इक्टोटॉक्सिकोलॉजी, बायो मॅनिफेस्टेशन आणि टॉक्सिको विजिलन्स हे टॉपिक दिले असले तरी त्यामध्ये खूप कमी टॉपिक हे तुम्हाला डीकेला दिलेत आणि काही टॉपिक तुम्हाला डायरेक्ट एनकेला दिले. ओके. एन्व्हायरमेंटल टॉक्सिकोलॉजीची डेफिनेशन करायचे, नंतर लक्षण चिकित्सा ऑफ द विषाक्त भूमी, जल आणि विषाक्त वायू, त्याची लक्षणे चिकित्सा करायची आहे. त्यानंतर तुम्हाला आणखीन काय करायचं डिफाईन पोल्युशन, पोल्युशनची व्याख्या, डिस्क्राईब व्हेरियस पोल्युटंट अँड एक्सप्लेन वॉटर पोल्युशन, सॉइल पोल्युशन आणि एअर पोल्युशन. ओके. म्हणजे आयुर्वेद भाग आणि मॉडर्न भाग दोन्ही पण इथं तुम्हाला लिहायचं. देन तुमचा हा एनकेचा टॉपिक आहे. एनके मध्ये काय एनकेचं करायची गरज नाही, त्यामुळे इथं आपल्याला वेळ वाया घालायचा नाही, तुम्ही फक्त एमसीक्यू साठी करू शकता. आणि एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ टॉक्सिको विजिलन्स, म्हणजे पोल्युशन मध्ये एअर, वॉटर आणि सॉइल हे पोल्युशन करा आणि फक्त टॉक्सिको विजिलन्स हे दोनच टॉपिक इथं करायचे. बाकी एनकेला जास्त वेळ तुम्ही नका देऊ. डर्मॅटोलॉजिकल मॅनिफेस्टेशन हा पण एसएक्यू साठीच टॉपिक आहे. मग त्याच्यावर काय काय विचारलं जाऊ शकतं, एकतर कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस अँड इट्स मॅनेजमेंट, देन सायन्स अँड सिम्पटम्स अँड मॅनेजमेंट ऑफ, ओके, सायन्स सिम्पटम मॅनेजमेंट ऑफ अभ्यंग विष, अभ्यंग विष, लेप विष, वस्त्र विष, पादुका विष, अभरण विष, हे सगळ्यांबद्दल तुम्हाला काय त्याचं सिम्पटम्स आणि मॅनेजमेंट लिहायचे. नंतर सायन्स अँड सिम्पटम ऑफ मॅनेजमेंट ऑफ डर्मॅटोलॉजिकल मॅनिफेस्टेशन विथ द कॉस्मेटिक, केमिकल्स, ऑक्युपेशन, अलर्जन्स. देन आणखीन काय सांगितलंय डर्मॅटोलॉजिकल मॅनिफेस्टेशन ड्यू टू द दुषिविष आणि गरविष. हा क्वेश्चन तुम्हाला आपण जो कॉलम बघितला किंवा जो बॉक्स बघितला होता गरविष दुषिविष त्याच्यासोबत कम्पेअर करून किंवा त्याच्यामध्ये मर्ज करून विचारला जाऊ शकतो, म्हणून हा तुम्हाला एक पॉइंट करायचाच आहे. डर्मॅटोलॉजिकल मॅनिफेस्टेशन ड्यू टू द दुषिविष अँड गरविष. ओके. अँड देन डर्मॅटोलॉजिकल मॅनिफेस्टेशन ड्यू टू द बाईट अँड स्टिंग. ओके. क्लिअर पर्यंत. आता ह्याच्यामध्ये काय स्पेसिफिक क्वेश्चन कसा येतो, स्पेसिफिक क्वेश्चन मध्ये डिस्क्राइब द क्लिनिकल प्रेझेंटेशन अँड डायग्नोसिस, डिस्क्राइब क्लिनिकल प्रेझेंटेशन अँड डायग्नोसिस ऑफ पादुका विष, अभरण विष, वस्त्र विष, लेप विष आणि अभ्यंग विष, असं तुम्हाला क्वेश्चन जशाला तसा उचलतो. ओके. त्यानंतर डिस्कस द मॅनेजमेंट ऑफ पादुका विष, अभरण विष, म्हणजे इथं काय क्लिनिकल प्रेझेंटेशन विचारलंय, डायग्नोसिस विचारलंय आणि त्याच इथं काय विचारलंय मॅनेजमेंट विचारलंय. ओके. आणि कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस हा एक महत्वाचा टॉपिक आहे. कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस अँड इट्स टाइप्स हे तुम्हाला इन डिटेल करायचंय. ओके. हा महत्वाचा आहे, हा पण नेहमी सुटतो मुलांकडून, परंतु हा टॉपिक करा तुम्ही, हा मिस नका करू. देन ऍप्लिकेशन ऑफ द ट्रीटमेंट प्रिन्सिपल ऑफ द अगतंत्र इन द कॉस्मेटिक डर्मॅटोलॉजी, म्हणजे जेव्हा कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस कराल त्याच्या टाइप्स मध्येच हे सगळे टाइप्स इन्व्हॉल्व होते. ओके. देन डर्मॅटोलॉजिकल कंडिशन कॉज ड्यू टू द गरविष आणि दुषिविष, हा तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. हे आपल्याला कशामध्ये आलं डर्मॅटोलॉजिकल मॅनिफेस्टेशन्स. आणखी त्याच्यामध्ये काय डिस्कस द ऍप्लिकेशन ऑफ प्रिन्सिपल ऑफ द ट्रीटमेंट ऑफ गरविष, दुषिविष इन द मॅनेजमेंट ऑफ डर्मॅटोलॉजिकल मॅनिफेस्टेशन, म्हणजे गरविष दुषिविषची आपण ऍप्लिकेशन किंवा ट्रीटमेंट कशा प्रकारे इकडे यूज करू शकतो किंवा याला कसं त्याच्याकडे कोरिलेट करू शकतो, हे दोन तुम्हाला कम्पेअर करायचे.
डिस्कस द डायग्नोसिस अँड ऍप्लिकेशन ऑफ द ट्रीटमेंट ऑफ द प्रिन्सिपल ऑफ द कीटविष आणि डर्मॅटोलॉजिकल मॅनिफेस्टेशन, म्हणजे बाईट आणि स्टिंग बद्दल विचार. ठीक आहे, तो तुम्हाला मोस्टली याच्यावर क्वेश्चन विचारला जात नाही. कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस आणि पादुका विष, अभ्यरण विष, अभ्यंग विष यावरच जनरली क्वेश्चन्स असतात. ठीक आहे, पुढचा आहे थेरॅपेटिक युटिलिटी ऑफ द योग. एक योग कन्फर्म असतोच, तुम्हाला दिलेलेच आहेत 7 योग. 7 योगापैकी एक योग असतो. 7चे श्लोक करायचे. ओके, मी खूप कमी गोष्टींचे श्लोक करा म्हणते, अगतंत्रामध्ये जास्त श्लोक नाहीये, परंतु जे मी सांगते ते तरी ऍटलिस्ट तुम्ही करा. तुम्हाला श्लोकची पीडीएफ आपल्या व्हॉट्सअपच्या चॅनलवर किंवा व्हॉट्सअपच्या ग्रुपवर कुठेही भेटून जाईल. मी ती खूप वेळ शेअर केलेली आहे तुमच्यासमोर. ओके, तर मग ते श्लोक ऍटलिस्ट तुम्हाला तेवढे करायचेच आहे. त्यामध्ये दुशी विषादी अगत, भिलवादी अगल, दशांग अगत, मुरवादी अगत, पंचशिरीषादी अगत, विषग्न महाकषाय आणि एकसार घन, हे 7 तुम्हाला करायचे. मग यावर क्वेश्चन कसा येतो बघा, डायरेक्ट क्वेश्चन येतो. एनलिस्ट द इन्ग्रेडियंट्स, डिस्कस द थेरॅपेटिक युटिलिटी ऑफ द दुशी विष. म्हणजे एक येईल कोणता तरी, म्हणजे इथं तुम्हाला सगळ्यांचं कॉमन सांगितलंय, पण डिस्क्राइब द इन्ग्रेडियंट अँड डिस्कस द थेरॅपेटिक युटिलिटी ऑफ द दुशी विष और द बिलवादी विष और दशांग विष, मुरवादी विष और पंचशीर्षादी विष. आणि सेम त्याचं काय, एनलिस्ट द डिस्कस अँड इन्ग्रेडियंट ऑफ द विषग्न महाकष आणि एकसार. म्हणजे तुम्हाला इन्ग्रेडियंट करायचे आणि थेरॅपेटिक युटिलिटी करायचे, 2च टॉपिक करायचे. प्रत्येक एक जो योग आहे ना, त्या योगाचं एकतर इन्ग्रेडियंट करायचे आणि त्याची थेरॅपेटिक युटिलिटी करायची. वाटलं तर ह्याचा तुम्ही चार्ट करा. इकडे योग लिहा, इन्ग्रेडियंट आणि त्याची युटिलिटी. ओके, काय द्रव्य आहे त्याच्यामध्ये, त्याचा उपयोग कुठं केला जातो, असं तुम्ही एक चार्ट बनवला ना, तर एका चार्ट मध्ये तुम्हाला 7ला 7 योग होऊन जातील आणि एक्झामच्या पिरियड मध्ये खूप तुम्हाला हेल्प होणार आहे. ओके, त्यानंतर स्थावर विषचं सुरू होत आहे ऑफ द प्लांट ओरिजिन. त्याच्यामध्ये तुम्हाला कार्डियक पॉइझन, न्यूरो टॉक्सिक पॉइझन आणि इरिटंट पॉइझन करायचे. मग याच्यामध्ये चार्ट करा, सरळ चार्ट करा अगतंत्राचे. ओके, चार्ट कसे करणार, न्यूरोटॉक्सिक पॉइझन, कार्डियक पॉइझन्स घेणार, वत्सनाभ, कर्वे रिजन, हे सगळं एका चार्ट मध्ये. नंतर न्यूरोटॉक्सिकचा एक चार्ट आणि इरिटंटचा एक चार्ट. मग या चार्ट मध्ये लिहायचं काय, तर या चार्ट मध्ये लिहायचंय की ऍक्टिव्ह प्रिन्सिपल, मोड ऑफ ऍक्शन, फिटल डोस, फिटल पिरियड, साइन अँड सिम्पटम अँड मॅनेजमेंट अँड पोस्टमॉर्टम अपीअरन्स आणि मेडिको लिगल ऍस्पेक्ट. म्हणजे टोटल तुम्हाला त्या चार्ट मध्ये किती पॉइंट्स बसवायचे प्रत्येकाचे, इथून पुढे प्रत्येकाचे. मी फक्त तुम्हाला इथं एक्सप्लेन करते स्थावर विषचे की कसं करायचं, त्या प्रकारे मेटालिक ओरिजिन करा, कृत्रिम विष करा आणि जांगम विष करा. ओके, यामध्ये ऍक्टिव्ह प्रिन्सिपल, मोड ऑफ ऍक्शन, फिटल डोस, फिटल पिरियड, साइन अँड सिम्पटम, मॅनेजमेंट, पोस्टमॉर्टम अपीअरन्स आणि मेडिको लिगल ऍस्पेक्ट, असे 8 पॉइंट्स आले पाहिजे. मग हे प्रत्येकाचे आले पाहिजे. ठीक आहे, प्रत्येकाचे 8 पॉइंट्स आलेच पाहिजे आणि हे सगळं इथं दिलेलं आहे. हा, आणि इथं फक्त जो काही डिजिटॅलिस आहे तो तुमचा एनकेचा पॉइंट आहे, तो डिजिटॅलिस बिलकुल करू नका, तो चार्ट मध्ये पण नका टाकू. नंतर बाकीचे सगळे तुम्हाला करायचेच आहे. गुंजा डीकेचा टॉपिक आहे. बाकी तुम्हाला स्नुही आणि अर्क पण डीकेला दिलेला आहे, परंतु डीकेच्या मधून पण एसक्यू येण्याचे चान्सेस असतात, तर ते तुम्ही करा. पण ते 7 ते 8 पॉइंटच्या आधारे चार्ट बनवा आणि चार्ट मध्ये सगळं टाका. ओके, आता मेटालिक ओरिजिन. मेटालिक ओरिजिन वर पण तुम्हाला एसक्यू किंवा एलएक्यू येतो. आर्सेनिक वर एलएक्यू आलेला आहे पीवायक्यू ला. 4 तर आहे, 4चा एक चार्ट बनवा, 4ही मेटालिक ओरिजिनचा, आणि त्या चार्ट नुसार अभ्यास करा. चार्ट मध्ये काय काय टाकायचंय, सेम मोड ऑफ ऍक्शन, फिटल डोस, फिटल पिरियड, साइन सिम्पटम, मॅनेजमेंट, पोस्टमॉर्टम अपीअरन्स अँड मेडिको लिगल ऍस्पेक्ट्स ऑफ द अॅक्यूट पॉइझनिंग. ओके, अॅक्यूट पॉइझनिंगचं सांगितलेलं आहे आणि क्रोनिकचं पण टाकायचं, पण क्रोनिक डीकेला विचारतात, मोस्टली अॅक्यूटच तुम्हाला विचारलं जातं. ओके, मग हे मेटालिक ओरिजिन मध्ये आर्सेनिक, मर्क्युरी, लीड आणि कॉपर ह्या 4 जणांचे तुम्हाला चार्ट बनवायचे. ओके, त्यानंतर जांगल विष मध्ये सर्पविष महत्वाचं. जांगल विष मध्ये पण एसक्यू एलएक्यू येतो, पण त्यातल्या त्यात सर्पविषवर मोस्टली तुम्हाला एलएक्यू विचार. सर्पविष करायचे, त्याच्यामध्ये लुताविष, वृश्चिकविष, मूषकविष, अलर्क, कीट आणि वेक्टर बॉर्न डिसीजेस करायचे. ओके, मग त्यामधले तुमचे जे काही सगळे पॉइंट्स आहेत इथं सगळे दिलेत. म्हणजे स्टुडंट्स काय विचारतात की मॅम जांगम विष खूप मोठा आहे, प्रत्येक जे ऑथर आहेत प्रत्येक ऑथर वेगवेगळं देते. मग ठीक आहे ना, ऑथर त्याच्या मनाने देते, पण तुम्हाला सिलेबस प्रिंट कशासाठी दिली आहे,
सिलेबस प्रिंट याच्यासाठी दिली की तुम्ही स्वतः काय पॉइंट करायचे तुमचे क्लिअर असले पाहिजे. म्हणजे तुम्हाला एनसीआयएसएमने क्लिअर दिले की यातलं एवढंच करा, बाकी ऑथरनी जरी दिलेलं असेल एक्स्ट्रा पॉइंट्स कधी असतात, कारण की त्यांना असं वाटतं की ते महत्वाचे आहेत म्हणून. ते पॉइंट्स इन जनरल प्रॅक्टिसमध्ये खूप महत्वाचे असतात. परंतु जर तुम्हाला फक्त पासिंग काढायची असेल, सिलेबस प्रिंट नुसार जायचं असेल, तर एवढे पॉइंट केले तरी सफिशियंट होतील. ओके. मग त्यामध्ये डिस्क्राईब द सर्पभेद, इन्युमरेट द आयडेंटिफिकेशन फीचर्स ऑफ द दरविगर, मंडलिक अँड राजमंत. ओके, ह्यांचं काय भेद आणि आयडेंटिफिकेशन फीचर्स. देन classify snakes and describe the feature of venous, non-venous snake and identify their bites. Then describe the fetal dose, fetal period, signs, symptoms, signs, symptoms of the common cobra, king cobra, Russell's vapors, scale, sea salt vapor आणि pit viper and common crane यांची. ओके, किती 1 2 3 4 5 आणि 6 दिली. यांचं तुम्हाला काय करायचंय, फिटल डोस, फिटल पिरियड, सायन्स, सिम्पटम्स लिहायचे. ओके, ह्याचा पण चार्ट करा. डिस्क्राईब सामान्य लक्षण आणि सामान्य चिकित्सा ऑफ द दरविगर, मंडलिक, राजमंत. ओके, त्याचे भेद आणि आयडेंटिफिकेशन फीचर सांगितल्यावर खाली सामान्य लक्षणे, सामान्य चिकित्सा करायला सांगितली. ओके, हे दोन्ही पॉइंट एकत्रच लिहायचे. Describe the management of the snake bites and according to the recent WHO snake bite management. हा तुम्हाला LQ ला प्रीवियस इयर ला विचारला गेलेला क्वेश्चन आहे. Then describe the classification, diagnosis, सामान्य लक्षणे आणि चिकित्सा ऑफ द लुतविष. लुताविषचं पण तेच. क्लासिफिकेशन, डायग्नोसिस, सामान्य लक्षणे काय काय आहे ते लुताविषचं पण करायचं. पण सर्पविषचे इतके पॉइंट्स आले पाहिजे. ओके. देन लुताविषचं झालं. लुताविष झाल्यानंतर डिस्क्राईब द क्लासिफिकेशन, डायग्नोसिस, सामान्य लक्षणे, चिकित्सा ऑफ द वृश्चिक. वृश्चिक विषचे पण कोणते कोणते करायचे, क्लासिफिकेशन, डायग्नोसिस, सामान्य लक्षणे, चिकित्सा ऑफ द वृश्चिक. ओके. त्यानंतर मूषक विष हा तुमचा एनकेला दिलाय, नाही केला तरी चालेल. डीकेला तुम्हाला कोणते कोणते दिलेले आहेत, अलर्क विष डीकेला दिलेला आहे. त्यानंतर मग कीट विष तुम्हाला डीकेला दिलेला आहे. आणि डिस्कस द अप्लिकेशन ऑफ द विष चिकित्सा इन द वेक्टर बॉर्न डिसीजेस, हे पण डीकेला दिले. मग मेन एलएक्यू येतो सर्पविष. सर्पविष व्यवस्थित करायचा आणि यावर आले तर तुम्हाला एसएक्यू विचारले जातात. कृत्रिम विष मोस्ट निग्लेक्टेड टॉपिक, परंतु एक्झामिनरचा फेवरेट टॉपिक. यात काय होतं नेमकं की लास्टला आपल्याला बोर होतं करायला, परंतु मग त्याच्यावरच एलएक्यू उचलतात. यात तुम्हाला काय करायचं, चार्ट करायचे. चार्ट किती करायचे, इनऑर्गॅनिकचा एक, ऑर्गॅनिकचा एक, अल्कलीचा एक, ऍस्पेक्झेटचा एक, नॉन मेटॅलिकचा एक करा. हायड्रोकार्बनचा करायची गरज नाहीये. आणि 6 नंबरचा हायड्रोकेमिकल पॉइझनचा एक चार्ट करा. 6 चार्ट्स केले, प्रत्येक चार्टला 10 मिनिट दिले तर तुमचा एका तासामध्ये रिव्हिजन होतं. सेकंड रिव्हिजनला फक्त 40 मिनिट लागतात. थर्ड रिव्हिजन फक्त अर्ध्या तासात होतं. म्हणून चार्ट्स करा. ओके. मग त्याच्या चार्ट्स मध्ये ह्याचं पण काय टाकायचं, कॉमन पॉइंट्स आहेत. काय काय पॉइंट्स टाकणार तुम्ही, तेच आपण तिकडे जे बघितलं होतं ना, ऍक्शन ऑफ पॉइझन, फिटल डोस, फिटल पिरियड, साइन अँड सिम्पटम्स, नंतर मग मॅनेजमेंट, पोस्टमॉर्टम अपिअरन्स आणि मेडिको लिगल ऍस्पेक्ट. ह्या 7 पॉइंटचा तुम्हाला चार्ट करायचा. ओके. मग त्याचा सेम चार्ट कशाचा करायचा, इनऑर्गॅनिक ऍसिडचा करा. इनऑर्गॅनिक ऍसिड मध्ये सल्फ्युरिक ऍसिड, हायड्रोक्लोरिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड. ऑर्गॅनिक मध्ये ऑक्झॅलिक, कार्बोऑक्झॅलिक आणि फॉर्मिक ऍसिड आणि अल्कलीजचा करायचा. ओके. नंतर ऍस्पेक्झिएट, नॉन मेटल आणि हायड्रोकार्बन्स डीकेचे टॉपिक्स आहेत, त्याचा पण सेम पॉइंट यूज करून चार्ट करायचा. पुढे ऍग्रोकेमिकल पॉइझन्स मध्ये पण सेम पॉइंट यूज करून चार्ट पण. आता सबस्टन्स, इथे तुमचे मोस्टली विष संपतात. ओके. पण विषयाचे चार्ट्स असल्याशिवाय तुमचा अभ्यास होणार नाही. चार्ट्स असल्याशिवाय फायनल रिव्हिजन्स होत नसतात. ओके. आता सबस्टन्स ऑफ अब्यूज फक्त त्याच्यावर एसएक्यू आणि एलएक्यू दोन्ही विचारतात. मग मोस्टली मद्य, मदात्य आणि अल्कोहोलिझम वर तुम्हाला एलएक्यू विचारला जाऊ शकतो. ओके. त्यानंतर ऍडिक्शन्स मध्ये अल्कोहोल, भांग, ओपिएट, टोबॅको, डिजिटल ऍडिक्शन करायचंय. ड्रग अब्यूज मध्ये LSD, MDMA हे टॉपिक्स तुम्हाला करायचे. आणि त्यानंतर नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स, हा पण तुम्हाला एक ऍक्ट दिलेला आहे, तो ऍक्ट करायचा. ओके. मग आता पुढे याच्यामध्ये काय काय पॉइंट्स बघायचे, तर त्याच्यामध्ये डिफाईन मध्य अँड इट्स स्टेजेस. ओके. डिफाईन मध्य अँड इट्स स्टेजेस डायरेक्ट क्वेश्चन येतो. देन डिस्क्राइब टाइप ऑफ मदाते अलॉंग विथ द
मॅनेजमेंट हा डायरेक्ट क्वेश्चन येतो. नंतर जे काही तुम्हाला ऍडिक्शन सांगितलेलं आहे त्या ऍडिक्शन्स मध्ये आपलाच तो कॉमन पॅटर्न, मोड ऑफ ऍक्शन, फिटल डोस, फिटल पिरियड, साइन सिम्पटम, मॅनेजमेंट, पोस्टमॉर्टम, अपीअरन्स अँड मेडिको लिगल ऍस्पेक्ट्स ऑफ द अॅक्यूट इथेनॉल पॉइझनिंग. ओके, मग तेच इथे इथेनॉल पॉइझनिंग दिलेली आहे, मेथेनॉल पॉइझनिंग दिलेली आहे. नंतर मग क्रोनिक अल्कोहोलिझमचे जे काही डिस्कस द ऍप्लिकेशन ऑफ प्रिन्सिपल ऑफ आयुर्वेदा इन द मॅनेजमेंट ऑफ द क्रोनिक अल्कोहोलिझम. क्रोनिक अल्कोहोलिझम मध्ये आयुर्वेदाची मॅनेजमेंट काय देऊ शकतो ते. नंतर सायन्स अँड सिम्पटम ऑफ अल्कोहोल विथड्रॉवल विथ द आयुर्वेदिक अप्रोच. नंतर मग खालचे जे काही आपले हे दिलेले आहेत ऍडिक्शन्सचे पॉइंट दिलेले आहेत, कॅनॅबिस दिलेला आहे, त्याचबरोबर आयफेन दिले आहे, ओपीएम दिलेला आहे, टोबॅको, एलएसडी, एमडीएमएम, ह्या सगळ्यांमध्ये काय करायचं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सायन्स सिम्पटम्स लिहून त्याचे विथड्रॉवल विथ द आयुर्वेदिक रेफरन्स लिहायचा आहे. ठीक आहे, त्यामध्ये इन डिटेल काही करू नका. मोड ऑफ ऍक्शन, फिटल डोस हे वगैरे काही करायचं नाही, सायन्स सिम्पटम्स करायचे आणि एवढेच पॉइंट्स करायचे. देन रिसर्च पेपर्स अपडेट सांगितले आणि डिस्क्राईब द ऍक्ट ऑफ एनडीपीएस ऍक्ट. तुम्हाला काय करायचं, सिलेबस प्रिंट मध्ये जितके ऍक्ट आहेत ते सगळे ऍक्ट एका पेजवर लिहून घ्या आणि ते सगळे ऍक्ट करा. त्यापैकी एका ऍक्टवर 100% क्वेश्चन असतो. अगतंत्र पर्स्पेक्टिव्ह, ओके, अगतंत्र पर्स्पेक्टिव्ह ऑन कॅन्सर ह्याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन येतो. एससीक्यूच आहे, खूप छोटा टॉपिक. पण त्यामध्ये एकतर टॉक्सिक कार्सिनोजन्स विचारतात, टॉक्सिसिटी ड्यू टू द किमो अँड रेडिओथेरपी अँड इट्स आयुर्वेदिक अप्रोच, अँड अगदा विषद्रव्ये प्रयोग इन द प्रिव्हेन्शन अँड मॅनेजमेंट ऑफ कॅन्सर हे विचारतात. विषद्रव्य कोणते आहेत जे की मॅनेजमेंट करतात किंवा प्रिव्हेंट करतात. ओके, मग तेच टॉपिक काय काय विचारतील, डिस्कस द कन्सेप्ट ऑफ अगतंत्र इन ऑन्कोलॉजी, एनलिस्ट द कॅन्सर कॉजिंग टॉक्सिक केमिकल्स और सबस्टन्सेस, describe the chemotherapy induced common toxicity and Ayurvedic approach and its management. Then radiotherapy पण सेम, कशी कॉमन टॉक्सिसिटी होते त्याचा आयुर्वेदिक काय आपण मॅनेजमेंट करू शकतो. अँड डिस्क्राईब द रोल ऑफ विषग्न द्रव्य इन द मॅनेजमेंट ऑफ कॅन्सर अलॉंग विथ इट्स रिसर्च अपडेट्स. ओके, हे क्वेश्चन तुम्हाला विचारते. फॉरेन्सिक, आता इथून फॉरेन्सिकचं सुरू होतं. फॉरेन्सिक सायन्स अँड ज्युरिस्प्रुडन्स, ह्याच्यावर एसएक्यू किंवा एलएक्यू विचारला जातो असं म्हणतायत, परंतु ह्याच्यावर विचारण्यासारखं फक्त इंडियन पेनल कोर्ट आहे आणि क्रिमिनल प्रोसिजर कोर्ट आहे. ओके, काय डिफाईन फॉरेन्सिक मेडिसिन अँड डिफाईन मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स, त्याच्या डेफिनेशन्स करून ठेवा. डेफिनेशन केल्यामुळे आपल्याला काय मध्ये काही वेगळा पॉईंट विचारला तरी डेफिनेशन आपल्याला तो पॉईंट कव्हर करताय. अँड देन आयपीसी ऍक्ट आणि सीआरपीसी ऍक्ट हे दोघांच्या डेफिनेशन्स, आणि त्याचबरोबर इंडियन एव्हिडन्स ऍक्टची पण डेफिनेशन. वैद्य सद्वृत्त, ओके, वैद्य सद्वृत्तवर एससीक्यूच विचारला सांगितलंय, पण त्यामध्ये पॉइंट खूप सारे आहेत. मग कोणत्याही पॉइंटवर एससीक्यू येऊ शकतो. मग ते कोणते कोणते पॉइंट्स आहेत, एक तर तुम्हाला वैद्य सद्वृत्त मेडिकल इथिक्स कोड्स बद्दल विचारतील, एनसीआयएसएम बद्दल डिटेल विचारतील. त्यानंतर मग आणखीन काय, ड्युटीज राईट्स अँड प्रिव्हेलन्स ऑफ द रजिस्टर्ड मेडिकल ऑफिसर, देन कन्सर्न प्रोफेशनल सिक्रेसी, प्रिव्हेलन्स कम्युनिटी याबद्दल क्वेश्चन विचारला जातो. ओके, नंतर आणखीन काय सांगितलं ह्याच्यामध्ये, कन्सर्न प्रोफेशनल सिक्युरिटी झालं, प्रोफेशनल हा हे महत्वाचे टॉपिक्स आहेत. प्रोफेशनल निग्लिजन्स, प्रोफेशनल मिसकंडक्ट अँड अनइथिकल प्रॅक्टिसेस. प्रोफेशनल निग्लिजन्स, प्रोफेशनल मिसकंडक्ट अँड अनइथिकल प्रॅक्टिसेस. ओके, किंवा डिफेन्स इन द मेडिकल निग्लिजन्स, मेडिकल रेकॉर्ड्स, कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट, हा तर ऍक्ट करायचाच आहे, ह्या ऍक्टला विसरून चालणारच नाही. कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट तुम्हाला करायचं. यावर क्वेश्चन कसे डायरेक्ट डिस्क्राईब वैद्य सद्वृत्त, मेडिकल इथिक्स, म्हणजे सगळे टॉपिक कंबाईन करून विचारू शकतात की डिस्क्राईब वैद्य सद्वृत्त, मेडिकल इथिक्स, कोड ऑफ कंडक्ट, चरक ओथ अँड हिपोक्रेट ओथ. ओके, किंवा डिस्क्राईब द कॉन्स्टिट्यूशन, ऑब्जेक्टिव्ह अँड फंक्शन्स ऑफ द एनसीआयएसएम, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. हा एनसीआयएसएमचा आता नवीन ऍड झालेला आहे, त्यामुळे ते तुम्हाला व्यवस्थित एनसीआयएसएमचे स्ट्रक्चर वगैरे माहिती असणं गरजेचं. ओके, डिस्क्राईब ड्युटीज अँड राईट्स अँड प्रिव्हिलेज ऑफ द रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर, or describe concern professional secrecy and privacy community. हे टॉपिक्स, किंवा हा प्रोफेशनल निग्लिजन्स आणि प्रोफेशनल मिसकंडक्ट खूप महत्वाचं आहे, त्यावर डायरेक्ट क्वेश्चन येतात आणि त्याच्यामध्ये लिहिण्यासाठी तुम्हाला बऱ्यापैकी कंटेंट भेटून जातं. ठीक आहे, डिस्क्राईब प्रोफेशनल निग्लिजन्स सिंपल असा एसएक्यू येतो, किंवा डिस्क्राईब प्रोफेशनल मिसकंडक्ट और डिस्क्राईब द अनइथिकल प्रॅक्टिस असा डायरेक्ट एसएक्यू ला क्वेश्चन येतो.
नंतर एक्सप्लेन डिफेन्स इन द मेडिकल निग्लिजन्स सूट विथ द अप्रोप्रिएट केस लॉज, डिस्क्राइब मेंटेन ऑफ द मेडिकल रेकॉर्ड्स अँड डिस्क्राइब कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट पण तुमचा एलएक्यूचा टॉपिक, सॉरी एसएक्यूचा टॉपिक आहे, तो व्यवस्थित करा. ऍक्ट व्यवस्थित करायचे. तुम्हाला एक जवळपास 10 पण नाही 9च्या आसपास काहीतरी ऍक्ट भेटतील तुम्हाला, तर ते ऍक्ट सगळे तुम्हाला एकत्र लिहायचे आणि ते ऍक्ट करायचे. ओके. लीगल प्रोसिजर मध्ये कोर्ट अँड देअर पॉवर, इन्क्वेस्ट, एव्हिडन्स, विटनेस, कोर्ट प्रोसिजर्स हा तुम्हाला टॉपिक एसएक्यू ला किंवा ह्याच्यावर खूप वेळेस क्वेश्चन्स आलेले आहेत. फक्त एसएक्यू साठीच आहे लीगल प्रोसिजर, तर एसएक्यूच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनीच करा, जास्त एक्स्ट्रा करत बसू नका. अँड कंडक्ट ऑफ द मेडिकल प्रोफेशन इन द कोर्ट ऑफ लॉ, यावर कशा प्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा आहे. कोर्टचे टाइप्स अलॉंग विथ देअर पॉवर्स याचा तुम्हाला फ्लो चार्ट करायचा आहे. इन्क्वेस्ट, एव्हिडन्स, विटनेस, समरी, कंडक्ट म्हणी, त्यानंतर मग काय प्रोसिजर्स ऑफ रेकॉर्डिंग ऑफ द एव्हिडन्स इन द कोर्ट ऑफ द लॉ, हे एक एक टॉपिक करायचे. एक एक टॉपिक खूप मोठे मोठे म्हणजे एसएक्यू साठी सफिशियंट आहे. एका टॉपिकवर तुम्हाला सेपरेटली एसएक्यू विचारला जाऊ शकतो. देन डिस्क्राइब द कंडक्ट ऑफ द मेडिकल प्रोफेशनल इन द कोर्ट ऑफ लॉ. मोस्टली कोर्ट प्रोसिजर्स किंवा विटनेस किंवा तुम्हाला इन्क्वेस्टवर क्वेश्चन विचारतात. ओके. पर्सनल आयडेंटिटी एलएक्यू किंवा एसएक्यूचा टॉपिक आहे. त्याच्यामध्ये डाटा, एज, रेस, रिलीजन, सेक्स, मोल्स, टॅटू, स्कार, ऑक्युपेशनल मार्क्स, हेअर्स, हँड रायटिंग, डिक्टिलोग्राफी, डीएनए टायपिंग अँड सुपर इम्पोजिशन, हे सगळे टॉपिक करायचे का नाही. काही टॉपिक आहेत एन केला ते जशाला तसे सोडून द्या. ओके. मग तुम्हाला काय करायचंय, डिफाईन आयडेंटिफिकेशन, पर्सनल आयडेंटिफिकेशनची डेफिनेशन, एनडिस द आयडेंटिफिकेशन डाटा, डिस्क्राइब द मेथड ऑफ द एस्टिमेशन ऑफ द एज बेस्ड ऑन द टीथ, ऑसिफिकेशन ऑफ बोन, सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स अँड जनरल डेव्हलपमेंट, म्हणजे एजचा टॉपिक करायचा. ओके. इथं काय करायचंय, एजचा टॉपिक करायचंय. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, मेडिको लिगल इम्पॉर्टन्स ऑफ द एज, टॅटू मार्क्स अँड ऑक्युपेशनल मार्क्स, टॅटू मार्क्स, ऑक्युपेशनल मार्क्स करायचे. देन रेस, रिलीजन आणि मोल्स आणि हेअर्स करायचं. पुढे जो तुम्हाला डिक्टिलोग्राफीचा आहे, डीएनए टायपिंगचा आहे, सुपर इम्पोजिशनचा टॉपिक आहे, हा टॉपिक एनकेला आहे तर एनकेचे टॉपिक करू नका. म्हणजे मोस्टली तुम्हाला काय करायचे, जे काही एज आहे, रेस, रिलीजन, सेक्स आहे, मोल्स, कारवाले हे करायचे, पण ह्या मधला सगळा एनकेचा टॉपिक आहे तर तो करू नका. म्हणजे एमसीक्यू साठी तुम्ही एकदा रीड करून घ्या, पण ते खूप मोठे टॉपिक आहे, तिथं एक्स्ट्रा वेळ तुम्ही देऊ नका, बिलकुल देऊ नका. आपल्याकडे खूप मोठी सिलेबस प्रिंट राहिलेली आहे आपली, तर मग आपल्याला ती कव्हर करायची आहे. ठीक आहे. टॅनॅटॉलॉजी मध्ये डेथ, सायन्स ऑफ डेथ, मेडिको लिगल ऑटोप्सी, एक्झुमेशन आणि ट्रान्सप्लांटेशन ऑफ ह्युमन ऑर्गन्स अँड टिश्यू, 4 जरी टॉपिक दिसत असले तरी पण त्यात खूप सारे पॉइंट्स करायचे आहेत. यावर एलएक्यू असतो. सायन्स ऑफ डेथ मधला एक टॉपिक जरी उचलला तरी त्यावर एक एलएक्यू बनवू शकतो. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला स्टेजेस अँड मोड ऑफ डेथ करायचा टॉपिक, एक्सप्लेन द इमिडिएट चेंजेस फॉलोड बाय द डेट, हा टॉपिक करायचा जे की एसएक्यूचे आहेत. देन साइन ऑफ डेथ, साइन ऑफ डेथ मध्ये काय, अर्ली चेंजेस, त्यानंतर मग अल्गर मॉर्टिस, रिगर मॉर्टिस, लिव्हर मॉर्टिस विथ रिगार्डिंग देअर डेफिनेशन. ओके. डेफिनेशन, मेकॅनिझम, मॉडिफिकेशन फॅक्टर्स अँड मेडिको लिगल इम्पॉर्टन्स, म्हणजे अल्गर मॉर्टिस, रिगर मॉर्टिस, लिव्हर मॉर्टिसचे 4 टॉपिक्स तुम्हाला करायचे. त्याच्या अंदर किंवा या 4 टॉपिकच्या रिलेटेड तुम्हाला ते करायचं आहे. ओके. त्यानंतर पुढे तुम्हाला आणखीच काय सांगितलं, लेट सायन्स. लेट सायन्स मध्ये काय, सेम डेथ अँड डिस्क्राइब द डेफिनेशन, मॉडिफिकेटिंग फॅक्टर, मेडिको लिगल इम्पॉर्टन्स ऑफ द प्युट्रिफिकेशन, ममिफिकेशन अँड डिकम्पोजिशन किंवा सॉरी ऍडिपोसेट फॉर्मेशन. ओके. प्युट्रिफिकेशन, ममिफिकेशन अँड ऍडिपोसेट फॉर्मेशन, या तिघांचं डिटेल करायचं. म्हणजे हे 3 आणि हे 3 6 पैकी एकावर तुम्हाला क्वेश्चन असतो. म्हणून हे इन डिटेल व्यवस्थित करा. थोडे मोठे याचे पॉइंट्स आहेत, जास्त सिलेबस आहे, याच्यामध्ये जास्त पॉइंट्स विचारलेत, परंतु ते करा. त्याच्यामध्ये क्वेश्चन असतो. टॅनॅटॉलॉजीवर त्याच्यावर क्वेश्चन्स असतातच. ओके. त्यामुळे इथे तुम्हाला करायचे. देन ऑटोप्सीचा पण, ऑटोप्सी आणि एक्झुमेशन या दोन्हीपैकी दोन्ही मिळून एक एलएक्यू येऊ शकतो. आणि हा ऍक्ट करायची गरज नाही, तो ऍक्ट तुमचा एनकेस. फक्त ऍक्टचा जो काही इयर आहे ना, इयर लक्षात ठेवा, जो एमसीक्यू ला विचारला जातो. पुढे ऍस्पेक्सियल डेथ मध्ये हँगिंग, सफोकेशन, स्ट्रँग्युलेशन आणि ड्राउनिंग. मग त्यामध्ये काय काय करायचं, मी सांगते ते करा किंवा मी सांगते ते म्हणत नाहीये, सिलेबस प्रिंट सांगते ते करायचं.
ओके, मी किंवा दुसरं कोणी सांगेल ते नाही, सिलेबस प्रिंट सांगेल ते. मग त्यामध्ये काय, डिफिनेशन, क्लासिफिकेशन, कॉज ऑफ डेथ आणि पोस्टमॉर्टम अपिअरन्स अँड मेडिको लिगल ऍस्पेक्ट. मग हेच पॉइंट कशा कशाचे, हँगिंगचा, स्ट्रँग्युलेशनचा, त्यानंतर ड्राउनिंगचा आणि सफोकेशनचे, हे सगळे पॉइंट्स करायचे. ओके, त्याच्यामध्ये हे मेन पॉइंट जे 4 आहेत ते 4 पॉइंट्स मेन लक्षात ठेवायचे आणि त्याच्यानुसार मग ह्याचं सगळ्यांचं एका एकाचं लिहित जायचं. इंजुरीमध्ये बेसिक्स ऑफ इंजुरी मध्ये त्याची डेफिनेशन, टाइप्स, मेकॅनिकल इंजुरी, फायरआर्म, थर्मल आणि डॉवरेड. मग त्यामध्ये प्रत्येकामध्ये काय काय करायचंय, पहिल्यांदा डेफिनेशन आणि क्लासिफिकेशन ऑफ इंजुरी आलाच पाहिजे. त्यानंतर डिस्क्राइब द मेडिको लिगल ऍस्पेक्ट्स ऑफ इंजुरी. ओके, डेफिनेशन, देन क्लासिफिकेशन अँड मेडिको लिगल ऍस्पेक्ट ऑफ इंजुरी, हे इन जनरल झालं. त्यानंतर मेकॅनिकल इंजुरी मध्ये काय काय करायचंय, मेकॅनिकल इंजुरी मध्ये तुम्हाला पुन्हा ऍब्रेजन, लॅसरेशन, वुंड सांगितले, पेनिट्रेटिंग वुंड सांगितले, स्टॅब वुंड सांगितले. त्या प्रत्येकाचं तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक, एज आणि मेडिको लिगल ऍस्पेक्ट्स करायचे. ओके, प्रत्येकाचं कॅरेक्टरिस्टिक, एज आणि मेडिको लिगल ऍस्पेक्ट करायचे. त्यानंतर डिस्क्राइब फायरआर्म इंजुरी तुमचा डीकेचा टॉपिक आहे, म्हणून तुम्हाला आला तर एलक्यू कशावर येणार आहे, मेकॅनिकल येणार आहे, म्हणून मेकॅनिकलवर आपण जास्त फोकस करतो. आणि फायरआर्म वर आला तर तुम्हाला एससीक्यूच येणार. ओके, ह्याच्यामध्ये पण कॅरेक्टरिस्टिक, मेडिको लिगल ऍस्पेक्ट्स, डिफरन्स बिटवीन एंट्री अँड एक्झिस्ट ओन करा. डिफाइन अँड क्लासिफाय द थर्मल इंजुरी, यावर पण तुम्हाला एससीक्यूच येईल, एलक्यू येणार नाही. आणि एक्सप्लेन द मेडिकल डावरेडचा टॉपिक नाही केला तरी चालेल, तो ह्याच्यासाठीच आहे, एमसीक्यू साठीच आहे. ओके, म्हणजे हे फिक्स झालं, इंजुरी मध्ये मेकॅनिकल इंजुरीवर एलक्यू येणार आहे. आणि दुसरे जे काही थर्मल आणि फायरआर्म इंजुरी आहे त्यावर फक्त आणि फक्त एससीक्यूच आला तर येऊ शकतो. पुढे प्रेग्नन्सी, डिलिव्हरी आणि अबॉर्शन, याच्यामध्ये पण ह्याचे फक्त डिफिनेशन आणि मेडिको लिगल ऍस्पेक्ट्स करायचे. ओके, मग कोणते कोणते पॉइंट्स आहेत, मेडिको लिगल ऍस्पेक्ट ऑफ द प्रेग्नन्सी, डिलिव्हरी, इन्फंटिसाइड अँड बॅटर बेबी सिंड्रोम अँड अबॉर्शनचा टॉपिक महत्वाचा आहे तो. नंतर मग त्याच्यामध्ये ऍक्ट दिलेत, एमटीपी ऍक्ट आणि पीसीपीएन डीटी ऍक्ट आणि मेडिको लिगल ऍस्पेक्ट ऑफ आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. आता इथे कसं करायचं तुम्हाला, प्रेग्नन्सी, डिलिव्हरी, इन्फंटिसाइड आणि बॅटर बेबी सिंड्रोम यांची फक्त डेफिनेशन करायची, इन डिटेल करू नका. बुक मध्ये खूप दिलेलं आहे, खूप दिलेलं आहे, पण तुम्हाला क्वेश्चन फक्त डेफिनेशन आणि मेडिको लिगल ऍस्पेक्ट विचारणार आहेत, तेवढंच करा ना. वेळ आपल्याकडे एवढा आहे का की आपण सगळं कव्हर करत बसणार आहोत, अजिबात नाही. तर डेफिनेशन करायची आणि मेडिको लिगल ऍस्पेक्ट्स करायचे. अबॉर्शन मध्ये पण डेफिनेशन अँड क्लासिफिकेशन ऑफ अबॉर्शन करा, एमटीपी ऍक्ट करा आणि पीसीपीएनडीटी ऍक्ट करा. आणि खालचा हा टॉपिक स्किप केला तरी चालेल, मोठा टॉपिक आहे तो, परंतु एक्झामला काही विचारला जाणार नाही. फक्त ह्याचा ऍक्टचा इयर लक्षात ठेवा, 2021. सेक्शुअल ऑफेन्स मध्ये रेप, मेडिकल लिगल ऍस्पेक्ट्स ऑफ द सेक्शुअल ऑफेन्स अँड प्रोटेक्शन ऑफ द चाइल्डचा ऍक्ट सांगितलेला. मग आता रेप मध्ये कोणकोणते पॉइंट्स बघायचे तुम्हाला, रेप मध्ये बघा, ह्याच्यावर पण एससीक्यूज विचारला जाणार आहे, म्हणून क्लासिफिकेशन ऑफ सेक्शुअल ऑफेन्स नाही केलं तरी चालेल. डेफिनेशन ऑफ रेप, देन डिस्क्राइब एक्झामिनेशन ऑफ द विक्टम अँड अॅक्यूज अँड इट्स मेडिकल, म्हणजे एक्झामिनेशन अँड मेडिको लिगल ऍस्पेक्ट्स. ओके, एक्झामिनेशन अँड मेडिको लिगल ऍस्पेक्ट्स असे दोनच टॉपिक करायचे. मग ते कोणाचे, विक्टम अँड असॉल्ट. ओके, अँड देन खालचे सगळे एनकेचे आहेत, नाही केले तर चालेल, पण डेफिनेशन ऑफ रेप, एक्झामिनेशन ऑफ द रेप विक्टम अँड अक्यूज अँड इट्स मेडिकल लिगल ऍस्पेक्ट, हा करा, कारण की एकच टॉपिक आहे त्यामधला, तर तो विचारला जाऊ शकतो. फॉरेन्सिक सायकॅट्री मध्ये कॉमन सिम्पटम असोसिएटेड विथ द सायकॅट्री अँड देन सिव्हिल अँड क्रिमिनल रिस्पॉन्सिबिलिटी अँड मेंटल हेल्थ ऍक्ट. मग त्यामध्ये डायरेक्ट क्वेश्चन कसा विचारला जातो तुम्हाला, डिस्क्राइब द सिम्पटम्स कॉमनली असोसिएटेड विथ द सायकोलॉजिकल डिसऑर्डर. मग त्यामध्ये तुम्ही 7 ते 8 सिम्पटम्स करून ठेवा, जे कॉमनली आपल्याला सगळ्या सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स मध्ये दिसतात. आणि त्यानंतर काय, सिव्हिल अँड क्रिमिनल रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ द मेंटली इल पेशंट, याच्यामध्ये पण त्या रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये पण 7 ते 8 रिस्पॉन्सिबिलिटी करून ठेवा, ऍटलीस्ट तुम्हाला एक्झाम मध्ये 5 तरी आठवतील. पुढचा पॉइंट आहे फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी. ठीक आहे, त्यावर फक्त तुम्हाला एसएक्यूच विचारला जाणार आहे, त्यामुळे इथे एलक्यू येण्याचे कोणतेही चान्सेस नाहीयेत. यातले सगळे पॉइंट तुम्हाला फक्त डीकेला दिलेले आहेत, त्यामध्ये तुम्हाला हायरकीज करायचे आहेत. त्यानंतर मेजर डिव्हिजन्स ऑफ फॉरेन्सिक सायन्स सर्व्हिसेस, त्याच्यामध्ये जे सब पॉइंट्स दिलेत ते सगळे सब पॉइंट्स तुम्हाला तिथे एकदा वाचून घ्यायचे. ह्याच्यामध्ये पाठ करण्यासारखं काहीही नाहीये.
ओके, एकदा वाचलं तरी तुमच्या लक्षात राहणार आहे. नंतर नेवर टेक्निक्स अँड रिसेंट ऍडव्हान्स म्हणजे पॉलिग्राफी, ओके, नेकोन अनालिसिस अँड डीएनए प्रोफिलिंग, हे 3 तुम्हाला प्रोसिजर्स करायचे. या प्रोसिजर्स मध्ये जनरल इंट्रोडक्शन, प्रिन्सिपल काय आहे आणि त्याची प्रोसिजर काय, एकदम शॉर्ट मध्ये तुम्हाला एससीक्यू ला एक्सप्लेन करायचे. ठीक आहे, तेच पॉईंट तुम्हाला कशासाठी, फक्त डीके साठी आहेत म्हणून ह्याच्यावर एलएक्यू येऊ शकत नाही. मग हायरकी, मेजर डिव्हिजन्स ऑफ द फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी, नंतर जे काही न्यूली डेव्हलप टेक्निक्स आहेत त्याच्यामध्ये रिसर्च ऍडव्हान्टेज त्याचे काय आहेत, सध्या आपण कशा प्रकारे त्याला वापरू शकतो, तो पॉइंट आहे ना गरजेचा आहे. मग ते पॉलिग्राफी, नेक्रोअनालिसिस अँड डीएनए प्रोफाइलिंग. ठीक आहे, यामध्ये जास्त इन डिटेल जात बसू नका, याला आपण वरूनच वाचायचं. ओके, आणि आता आहे लॉ, ऍक्ट, रूल्स अँड रेग्युलेशन्स. इथे तुम्हाला किती टोटल 7 दिलेले आहेत, 7 ऍक्ट दिलेले आहेत. ते तुम्हाला डायरेक्ट असा क्वेश्चन येईल, डिस्क्राइब द, ओके, काय क्वेश्चन येईल, डिस्क्राइब द एनसीआयएसएम रूल्स अँड रेग्युलेशन इन द फोर्स और क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट किंवा मेडिकेअर सर्व्हिस पर्सन अँड मेडिकेअर सर्व्हिस इन्स्टिट्यूशन. त्याच्यामध्ये ऍक्ट 2008 चा लिहायचा आहे. नंतर ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट त्याच्या आधीही बघितलं, इथं पण रिपीट झालंय म्हणजे ते येण्याचे चान्सेस जास्त आहेत. रूल्स अँड रेग्युलेशन रिलेटेड टू द आयुष स्टेट रजिस्ट्रेशन बोर्ड ऑफ द कन्सर्ट अँड, हे यापैकी हे तुमचे 5 ऍक्ट प्लस हे तुमचे जे काही 5 ऍक्ट आहेत. त्यानंतर तुमचं आणखीन एक काय काय, एम्प्लॉय स्टेट इन्शुरन्स ऍक्ट, राईट ऑफ द पर्सन विथ द डिसेबिलिटी ऍक्ट, हे टोटल 7 ऍक्ट. आणि सिलेबस प्रिंट मध्ये आपण आधी बघितलेले 3 ते 4 ऍक्ट, म्हणजे टोटल एक तुमचं 10 ऍक्ट असतील. 10 ऍक्ट एका नोटबुक मध्ये लिहा आणि ते पाठ करा. एक ऍक्ट वर एसक्यू असतं. ओके, इथं झाली तुमची ब्ल्यू प्रिंट अनालिसिस, अगत तंत्रची आणि तुमच्या स्ट्रॅटजी वाईज कसा अभ्यास करायचा, म्हणजे कोणत्या चॅप्टर मध्ये काय वाचायचं. ओके, स्ट्रॅटेजी म्हणजे सिंपल, बुक ओपन केलंय, चॅप्टर ओपन केलंय, पण मग मी याच्यात वाचू काय, हा प्रश्न पडतो. मग त्याचं सोल्युशन म्हणजे स्ट्रॅटेजी, चॅप्टर वाईज स्ट्रॅटेजी. ओके, आणि ती तुम्हाला प्रोव्हाइड कोणी केली आहे, एनसीआयएसएम ने केली. फक्त आम्हाला तुम्हाला गाईड करतोय की तुम्हाला ह्याच्यातलं हे करायचं आहे म्हणून. ठीक आहे, आपल्या एनसीआयएसएम चे रूल्स फॉलो करूनच प्रत्येक चॅप्टर मध्ये नेमकं काय करायचंय, काय करायचं हे कळालं ना की काय करू नये हे कळतं आपण, किंवा काय करू नये हे कळायची गरजच नाही. काय करायचं ह्याच्यावर फोकस करायचं आणि त्यानुसारच अभ्यास करायचा आणि त्यानुसारच एक्झाम्स द्यायचे. ओके, एनसीआयएसएम त्यांचे रूल्स फॉलो करते, आपणही त्यांचे रूल्स फॉलो करायचे आणि एक्झाम क्रॅक करायची. ठीक आहे, तर या पूर्ण लेक्चर मध्ये तुम्हाला मी अगत तंत्रची सिलेबस प्रिंट मधली ब्ल्यू प्रिंट, एमके चे पॉइंट्स, डीके चे पॉइंट्स आणि त्यानंतर त्याच्यामध्ये प्रत्येक चॅप्टर मध्ये कसा क्वेश्चन येतो, प्रत्येक चॅप्टर मध्ये करायचं काय आहे, हे सगळं तुम्हाला डिकोड करून व्यवस्थितरित्या सांगितलेलं आहे. तर तुमचं आता काम आहे सिलेबस प्रिंटची हार्ड कॉपी घेणे, किंवा मी या लेक्चर मध्ये सांगितलेले सगळे पॉइंट जर तुम्ही नोट केलेले असतील तर त्या पॉइंट वाईजच अभ्यास करा. जसं की तुम्ही टॅनेटोलॉजी उचललाय, टॅनेटोलॉजी मध्ये तितकेच पॉइंट्स, त्या पॉइंट मध्ये हेच पॉइंट्स करायचे, एक्स्ट्रा बिलकुल करू नका. ठीक आहे, क्लिअर सगळ्यांना. सगळ्यांना एक्झामसाठी ऑल द बेस्ट. आतापासून अभ्यास करा, तुम्ही नक्कीच एक्झाम क्रॅक कराल. आणि आमची पूर्ण आयुर्वेदा मराठीची टीम तुमच्या प्रत्येक, तुम्ही जे काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील, तुम्हाला काहीही वाटलं तर पूर्ण आयुर्वेदा मराठीची टीम तुमच्या सोबत आहे. तुम्ही ज्या गोष्टींचा विचार करताय ती गोष्ट आयुर्वेदा मराठी टीमनी करून दिलेली असते तुम्हाला. तुमच्या आधी आम्ही विचार करतो की आमच्या स्टुडंट्सला हे लागणार आहे, तर आम्हाला हे प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. त्यामुळेच आम्ही तुम्हाला रोडमॅप दिलाय. रोडमॅप सुरू झालेला आहे, रोडमॅपचे सगळे टार्गेट्स आम्ही टाकतोय चॅनलवर. चॅनल तुम्ही आणखीन जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये चॅनलची लिंक आहे, चॅनल जाऊन जॉईन करा. तिथे डेलीचे रोडमॅप्स पडतात, डेली त्या रोडमॅप वाईज जे काही सिलेबस आहे त्यानुसार, टार्गेटच्या सिलेबसनुसार एमसीक्यू पडतात. आणि फक्त एका सब्जेक्टचे नाही तर पूर्ण सब्जेक्टचे सेकंड इयरच्या. ठीक आहे, तर तुम्ही तिथे ते जाऊन जॉईन करायचं, एमसीक्यू ची प्रॅक्टिस करायची. आमच्यासोबत लास्ट पर्यंत राहा, तुम्हाला नक्कीच एक्झाम इझी जाईल. ओके, चलो सगळ्यांना एक्झामसाठी ऑल द बेस्ट. असंच भेटूया एखाद्या नवीन लेक्चर मध्ये. थँक्यू.